राज्यभरामध्ये शिवजयंतीचा अतिशय उत्साह दिसतोय। थेट शिवनेरी किल्ल्यावर सुद्धा हाच उत्साह सगळ्या शिवभक्तांमध्ये सध्या पाहायला मिळतोय। किल्ला शिवनेरी सध्या शिवभक्तांनी अगदी फुलून गेलेला आहे। राज्यासह देशभरात शिवजयंतीचा उत्साह पाहायला मिळत असताना छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थान असलेल्या किल्ले शिवनेरीवरती शिवजन्मोत्सव सोहळा पार पडतोय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसहच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवारांच्या उपस्थितीत मुख्य सोहळा होणार आहे। राज्यभरातून शिवभक्त किल्ले शिवनेरी परिसरात दाखल झाले। शिवभक्तांनी फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोषही केलेला आहे। ही सगळी दृश्य सध्या आपण पाहतोय। किल्ले शिवनेरीवरचा हा संपूर्ण उत्साह पाहतोय। अगदी पहाटेपासूनच शिवभक्तांनी किल्ले शिवनेरीवरती गर्दी केलेली आहे। हेच ते ठिकाण ज्या ठिकाणी शिवरायांचा जन्म झाला होता आणि म्हणून त्यांना वंदन करण्यासाठी, मानवंदना देण्यासाठीच आज आपण पाहतोय की राज्यभरातून शिवभक्त या ठिकाणी दाखल झाले आहेत। तर नागपुरातही छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंतीचा उत्साह पाहायला मिळतोय। नागपुरातील महालातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यासह उत्सवाला सुरुवात झालेली आहे। श्री शिवराज्याभिषेक सोहळा समितीच्या वतीनं मोठ्या उत्साहात आज शिवजयंतीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। अगदी पारंपरिक वेशभूषेमध्ये अनेक तरुण आणि तरुणी पालखी सोहळ्यात उपस्थित असल्याचं पाहायला मिळत आहे। ही थेट दृश्य नागपुरातून आपण साम टीव्हीवरती पाहतो।
तर नागपुरातून थेट आता आपण येतोय सोलापूरमध्ये. सोलापुरात सुद्धा शिवजन्मोत्सवानिमित्त रात्री 12 वाजता पाळणा सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. छत्रपती शिवाजी महाराज चौकात अगदी मागच्या 4 वर्षांपासून अतिशय भव्य दिव्य अशा पद्धतीनं हा पाळणा सोहळा पार पडत असतो. सीमेवरती हौतात्म्य पत्करलेल्या वीर जवानांच्या माता आणि पत्नींच्या हस्ते हा पाळणा सोहळा पार पडतो. पृथ्वीवर संचार करणाऱ्या सर्व अमंगळ छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव सोहळा हा सोलापूरमधल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये अतिशय नयनरम्य असा सोहळा आपल्याला पाहायला मिळतं. या सोहळ्याचं, या पाळणा सोहळ्याचं यंदाचं हे 4थं वर्ष आहे आणि आपण या ठिकाणी बघू शकताय की छत्रपती शिवरायांवर प्रेम करणारे या माता भगिनी असतील किंवा हे शिवप्रेमी असतील, हजारोंच्या संख्येने जिकडं बघावं तिकडं शिवसागर अशा पद्धतीनं आपल्याला या ठिकाणी जनसागर जो आहे तो लोटल्याचं चित्र आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे. तुम्ही बघाल, नजर जाईल तिथपर्यंत शिवभक्त आहेत आणि हा सोहळा फक्त सोलापूर पुरता मर्यादित नाहीये, तर मी मगाशी सांगितलं की वेगवेगळ्या जिल्ह्यातून इथं येत आहेत आणि मोठा उत्साह असतो या दिवसाची. फक्त शिवभक्तच नाही तर सर्व धर्म सर्व समावेशक असे सगळेच जातीपंथीचे लोक याची वाट बघतायत आणि खूप चांगला असा हा सोहळा फक्त सोलापूरमध्ये या ठिकाणी होतोय, याचा अभिमान वाटतोय. कॅमेरापर्सन तौसिफ शेखचा विश्वभूषण लिबे, साम टीव्ही न्यूज, सोलापूर. छत्रपती शिवाजी महाराज की. तर राज्यभरामध्ये शिवजयंती कशी साजरी केली जाते, नेमकं त्याचा उत्साह कसा आहे, या सगळ्याचा आता आपण टॉप 50च्या माध्यमातून वेगवान आढावा घेऊयात. छत्रपती शिवाजी महाराजांचा जगातला सर्वात उंच पूर्णाकृती पुतळा जुन्नर तालुक्यात उभा राहणार आहे आणि त्यामुळे या पुतळ्याचं पाद्य किल्ले शिवनेरीत दाखल झालेले आहेत. तर शक्तीची प्रेरणा देणारी शिवपाद्य शिवभक्तांसाठी उभी ठेवण्यात आली आहेत. लाखोंच्या संख्येनं शिवभक्त शिवनेरीत दाखल झाले. शिवाजी महाराज की. छत्रपती शिवाजी महाराज की. सोलापुरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त रात्री 12 वाजता पाळणा सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं. सोलापुरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मागच्या 4 वर्षांपासून अतिशय भव्य दिव्य अशा पद्धतीनं हा पाळणा सोहळा पार पडतो. सीमेवरती हौतात्म्य पत्करलेल्या वीर जवानांच्या माता आणि पत्नींच्या हस्ते यावर्षीचा पाळणा सोहळा पार पडला. पृथ्वीवर संचार करणाऱ्या सर्व अमंगळ बेस्टचा प्रवास महागणारे एसी आणि नॉन एसी बसेसचे भाडे आता वाढण्याचा विचार सुरू आहे. सरकारच्या मंजुरीनंतरच हा प्रस्ताव लागू केला जाईल, पण सध्या बेस्टच्या भाडेवाढीवरती कोणताही अंतिम निर्णय झालेला नाही, अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं दिलेली आहे. मुंबई पालिकेनं गणेशोत्सव पर्यावरणपूरक असावा याकरिता आतापासूनच नियोजन सुरू केलेलं आहे. केवळ पर्यावरणपूरक मूर्ती घडवणाऱ्या मूर्तिकारांनाच यंदा मंडपासाठी परवानगी दिली जाणार आहे. उत्सवादरम्यान मूर्तीचं आगमन विसर्जन सुकर होईल एवढ्या उंचीचीच मूर्ती साकारण्यात यावी अशी अट आता घालण्यात आलेली आहे. खंडाळा घाटादरम्यान मिसिंग लिंक प्रकल्पाचं काम सध्या जलद गतीनं सुरू आहे. या लिंकमुळे 2 शहरांतील अंतर 8 किलोमीटरनं कमी होणार आहे. प्रवाशांचा 30 मिनिटांचा वेळ वाचणार आहे. प्रकल्पाअंतर्गत महाराष्ट्रातील पहिला हवेत तरंगणारा महामार्ग बांधला जातोय. ऑगस्ट 2025 पर्यंत काम पूर्ण होण्याची आता शक्यताही वर्तवली जाते. मुंबईला विकसित करण्यासाठी MMRDAचा एक नवीन प्रोजेक्ट आता सुरू करण्यात येणार आहे. यात सर्वसामान्य नागरिकांसाठी अनेक गृहनिर्माण प्रोजेक्ट उभारण्यात येणार आहेत. भाड्यानं घेणाऱ्या घरांचे भाडे निश्चित करण्यात आलेत. तर 400 चौरस फूट घराचं भाडं आता 15,000पेक्षाही कमी असणार आहे. तर घरांची किंमत 20 लाखांपेक्षाही कमी असेल अशी योजना आखण्यात आली आहे. पुण्यभूषण फाउंडेशन आणि महाराष्ट्र साहित्य परिषद यांच्यातर्फे घेण्यात आलेल्या दिवाळी अंक स्पर्धेचा निकाल जाहीर झालाय.
पुण्यभूषण सर्वोत्तम दिवाळी अंकाचा पुरस्कार ऋतुरंग या दिवाळी अंकाला जाहीर झालाय. पुण्यभूषण उत्कृष्ट दिवाळी अंकाचा पुरस्कार 3 विभागातील अंकांना जाहीर झालाय. आणि यानंतर राजकीय गोटातून आताची सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय. नवी मुंबईमध्ये 30 नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे. कुणाच्या नगरसेवकांनी तर शरदचंद्र पवार पक्षाच्या 30 नगरसेवकांनी भाजपमध्ये घर वापसी केलेली आहे. बावनकुळे आणि गणेश नाईकांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला आणि त्यावेळीचे दृश्य आपण साम टीव्हीवरती पाहतोय. अगदी सगळेजण जयघोष करत आहेत आणि भाजपमध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे. तर आता या 30 नगरसेवकांच्या पाठोपाठ संदीप नाईक सुद्धा हाती कमळ घेणार का असा प्रश्न उपस्थित केला जातोय. खरं तर संदीप नाईक यांनी विधानसभेच्या तोंडावरतीच भाजपला सोडचिठ्ठी देत शरदचंद्र पवार पक्षामध्ये त्यांनी प्रवेश केला होता. मात्र आता पुन्हा ते घर वापसी करणार आहेत का असा प्रश्न उपस्थित होतोय. लोकसभेत अपेक्षा पूर्ण झाल्या नाही म्हणून विधानसभेमध्ये पक्ष प्रवेश करण्यात आला, पक्ष बदल करण्यात आला आणि आता विधानसभेत सुद्धा अपयश आल्यानंतर पुन्हा घर वापसी असं सत्र भाजपच्या नेत्यांमध्ये सध्या दिसतंय. म्हणून याचे पडसाद राज्याच्या राजकारणावरती कसे पडणार आहेत हे पाहावं लागेल. तुर्तास आपण शेतीमातीच्या बातम्यांकडे वळतोय. ॲग्रोवन टॉप 10च्या माध्यमातून त्या सगळ्यांचा वेगवान आढावा घेऊयात. फूलों का है कहना, एमी स्टार ही लेना. मृगबहारातील संत्र्याची बाजारातील मागणी वाढली आहे. मृगातील संत्री 50,000 रुपये टन दरानं विक्री होतीये. तर शेतकरी आणि व्यापाऱ्यांच्या मते इतर फळांची उपलब्धता कमी असल्यानं हे दर टिकून राहण्याची शक्यता आहे. एपीएमसी बाजारात मध्य प्रदेशातून लसणाची आवक वाढल्यानं दरात मोठी घसरण झालेली आहे. घाऊक बाजारात लसूण 30 ते 100 रुपये प्रति किलो दरानं मिळत आहे. बाजारात 27 गाड्यांमधून 5,849 गोणी लसणाची आवक झाली आहे आणि त्यामुळे किरकोळ बाजारातही लसूण 100 ते 150 रुपये प्रति किलो दरानं उपलब्ध आहे. डहाणूत शेतकऱ्यांचा गवार शेतीकडे कल दिसतोय. गवार पिकानं तालुक्यात चांगलं उत्पन्न दिल्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक आधार मिळतोय. सध्या गवार पिकाला दररोज 45 ते 50 रुपये प्रति किलोचा दर मिळतोय. गुजरात आणि मुंबईसारख्या बाजारपेठांमध्ये पाठवले जात आहेत गवार. सरकारनं सोयाबीन खरेदीसाठी दिलेली मुदत संपल्यानं शेतकरी अडचणीत सापडलेला आहे. सरकारनं खरेदीबरोबरच नोंदीची देखील आता मुदत वाढवावी अशी व्यथा शेतकऱ्यांनी मांडलेली आहे. खरेदी बंद झाल्यानं सोयाबीनला बुरशी लागण्याची वेळ आली आहे. तसंच आता सोयाबीनला दळून खायचं का असा प्रश्न उपस्थित करत शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केलेली आहे. नांदेडमध्ये शेतकऱ्यांनी उन्हाळी हंगामातील पीक लागवडीसाठी सुरुवात केली आहे. जिल्ह्यात यंदा खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे मुबलक पाणीसाठा असल्यानं शेतकऱ्यांनी मशागत करून उन्हाळी ज्वारी, भुईमूग लागवडीसाठी सुरुवात केली आहे.